महत्त्वाची अपडेट बघूयात। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसची वंचित सोबत हातमिळवणी झालेली आहे। काँग्रेस वंचित आघाडीच्या घोषणेला वर्षा गायकवाड यांनी अनुपस्थिती लावली आहे। वर्षा गायकवाड नाराज असल्याच्या चर्चांना सुद्धा उधाण आलंय। आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी वर्षा गायकवाड यांच्याशी बातचीत केली आहे, पाहूयात। आघाडी आणि काँग्रेसची काल आघाडीची घोषणा झाली, मात्र यावेळी वर्षा गायकवाड उपस्थित नसल्यामुळे वर्षा गायकवाड ह्या नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या। स्वतः वर्षा गायकवाड आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। ताई, काल आपण उपस्थित नव्हता ज्यावेळेस आघाडीची घोषणा झाली, नाराज असल्याची माहिती समोर येते। मला तर खरं तर हा विषय कोणी काढला, त्याच्या कोणाच्या डोक्यातून त्याला मला प्रश्न महत्त्वाचा विचारायचा आहे। यासाठी हा प्रश्न मला त्याला विचारायचा आहे, कारण 3 दिवसापूर्वी एका मुलाखतीमध्ये मीच बाळासाहेबांना म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांना विनंती केली होती की साहेब, संविधानासाठी, ह्या देशाच्या लोकशाहीसाठी आणि मुंबईच्या हितासाठी आपण एक व्हायला पाहिजे। आणि एक छोटी बहीण म्हणून मी त्यांना, आंबेडकर अनुयायी म्हणून मी त्यांना ज्यावेळी साथ दिली, त्यांनी माझं म्हणणं ऐकलं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी आमच्याशी आघाडी केली। सगळ्यात जास्त आनंद तर मला आहे त्याचा। आपल्याला पण माहिती आहे की सगळेजण जे आहेत ते आज हर्षवर्धन सकपाळ साहेब तिथं होते, त्यांनी तिथं ते घेण्याचं काम केलं। काल आणि परवा आमची 2 दिवस स्क्रीनिंग कमिटीची मीटिंग होती। पूर्ण दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुंबई सगळे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते। AICCचे सेक्रेटरी त्या ठिकाणी उपस्थित होते। शांतपणाने एक मनाने आम्ही काल सगळ्या तिकीटचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे। आज आणि उद्या पण 5 वाजेपर्यंतच हे सगळं होणार आहे। त्यामुळे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाची जबाबदारी काय। मी आणि हर्षवर्धन सकपाळ वेगळे नाही, आम्ही दोघंच एक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करतोय। मी स्वतः आंबेडकर विचाराची जे आहे ते अनुयायी आहे आणि बाळासाहेबांनी मला अजून ताकद मिळाली। येणाऱ्या काळामध्ये आम्ही मुंबईमध्ये एक वेगळा इतिहास निर्माण करणार आहोत आणि याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पण एक इतिहास निर्माण होईल। कॅमेरामॅन विजयसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।